सन्माननीय रतनजी सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप गायकवाड यांचे साडू, त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला मॅचला सुरुवात होईल. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक म्हटल्यानंतर पॉवर प्ले म्हटल्यानंतर जबाबदारी म्हटल्यानंतर तेजस गायकवाड टीमचा कॅप्टन गोलंदाजी माकवरती निघाला. समोर आपण पाहताय सुजल भालेराव. सॅकिंग एंड वरती, नॉन सेकंड वरती बंटी सदावर्ते. माचन गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. ओ थोडीशी चुकी झाली आहे. तुषार पवार द पॉवर मैदानाच्या आतमध्ये मिडॉन मध्ये फिडिंग करत असताना हा देखील विस्फोटक फलंदाज आहे, परंतु अद्यापपर्यंत बॅटिंग मिळाली नाहीये. परंतु फिडिंग मध्ये ते चमत्कारच केलाय त्यानं. जबरदस्त फिडिंग. एक धाव आली आहे. हो आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बाहेर ठेवला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. नानाभाऊ कांबळे नेहमी सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता ते नानाभाऊ कांबळे, परंतु ऑक्शन मध्ये सगळ्यांना घाम फोडणारा एकमेव संघ मालक. हो चांगला बॉल. तेजस गायकवाड कडे असणारा त्याचा स्लोवर तो अद्यापर्यंत कोणाला पीक करताच आला नाहीये. सगळ्यात मोठा अस्त्र आहे त्याच्याकडे, त्याचा स्लोवर. एकाच ऍक्शन न जो फास्ट टाकतो त्याच ऍक्शन स्लोवर देखील टाकतो. इतका जबरदस्त. हो कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहता. मिळेल फक्त सिंगलच. जितक्या वेगानं धावत आला, हात देखील आपण पाहता वेगानं फिरवला, परंतु बॉल ज्यावेळी डिलिव्हर केला त्यावेळी बरोबर ती गती कमी केली. हे फक्त तेजस गायकवाडच करू शकतो. बाकपने आणि स्लोवर पद्धतीचे चेंडू, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे अचूकता आहे, त्याच्याकडे कट आहे, त्याच्याकडे ऑफ लेग ब्रेक आहे, त्याच्याकडे ऑफ ब्रेक आहे. सगळं काही आहे. सगळं गुण संपन्न गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. बॉल सरळ चाललाय. डीप स्क्वेअर लेगला सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय. ओ फटका सुजल भालेरावचा ब्लॅक स्क्रीनला धडकलाय. ठोकलाय षटकार. होतात. धाव फलक्यावरती आलात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलक्यावरती. शेवटच्या 2 बॉल वरती आक्रमण पाहायला मिळालं. 1 चौकार 1 षटकार आला सुजल भालेरावच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 12. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचंय ब्ल्यू रायझिंग स्टार टीमला. पहिली मॅच पराभूत झाले होते आणि पराभूत झाल्यानंतर सेकंड मॅच मध्ये तर मात्र विजय हवाच होता आणि तो विजय मात्र अगदी मिळवला. त्या 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय 3.4 बॉल मध्ये मॅच फिनिश केली चौकारानं. आणि आता मात्र सेकंड मॅच साठी लगेच रेडी झालेत. जेवणाचे कोणी बाकी असतील आयोजकांमधून तर आपण जेवण करून घ्या. आमचे अंपायर, कॉमेंटेटर, त्यानंतर आमचे स्कोरर, त्यानंतर आमचे सहकारी जे मैदानाच्या बाहेरनं बॉल पुरवतात, जे आमचे आयोजक तर पाहायला गेलं तर संपूर्ण बौद्ध समाजच आहे, परंतु ज्यांनी या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली आहे, जे खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी करतात, त्यातील एखादा मेंबर असेल त्यांनी आपलं भोजन करून घ्या, कारण की वेळ देखील भरपूर झाला. आज खऱ्या अर्थानं आपण पाहता बरेचसे बिझी राहिलो, कारण की पहिला दिवस होता स्पर्धेचा, त्याच्यामुळं थोड्याशा काही गोष्टी राहिल्या होत्या, त्या कंप्लीट करण्यासाठी थोडासा वेळ घेतला गेला.
पडल्यानंतर पहिले दुखापत झाले का चेक करा, कारण की त्याचा डोल्यावरती बॉल लागलाय. आणि पाणी घेऊन आयोजक आपण देखील जा लगेच. विकास चला मैदानाच्या आत, एक पाण्याची बॉटल घेऊन चला, कारण की खेळाडूची दुखापत ती पहिले बघा. चला दादा पाणी द्या त्याला. सर थोडीशी विचारपूस करा, चेक करा आणि त्याच्यानंतरच मॅचला सुरुवात करा. हो ऍड बीड काय आहे का आपली, द्या त्याला आपले बॅनर सगळे द्यायचे. तो बाबू आहे कुठं, कधी द्या ना. मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान. बाबू धुरी, आकाश धुरी इकडे या, लवकर या 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 लवकर या. हो सर तुमच्याकडे बघा ते बॅनर वगैरे काय असेल तर द्या ना त्यांना सोडायला. मॅच चालू ठेवायचं, मॅच थांबू नका. काय बोलू, कारण की मग डिसिजनचा हे होतो. मग ते म्हणतील का दुसरी टीम बोलेल का काय, असा होता असं. हो फटका लॉब केलाय, बॉल सरळ चालला आउट ऑफ द पार्क. बिग मॅन, बिग हिट, बिग षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आपण पाहता 24 धावा धावफलकावरती आलात. गोलंदाज हो फटका फसला, मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, परंतु एसटी रक्षक आलेत, पकडले कॅच. प्रतीक जाधवनं मिळाली विकेट. फलंदाज बंटी सदावरती बाद.
थांबू नका, मास थांबू नका. मास थांबली तर मात्र सगळं काही थांबतं. धावसंख्या धावफलकावरती आले ते अगदी आपण पाहता 24. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज मंगेश. सेकंड एंडवरती आपण पाहताय सुजल बालेराव. 9 सेकंडवरती आकाश बॅटिंग करण्यासाठी आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय मंगेश. हो, पहिला बॉल मिसहिट झालाय. फिल्डर आहेत, पकडली एक कॅच. आणखीन एक धक्का. सलामीचे 2 सलामीवीर मैदानाच्या बाहेर. बंटी सदावर्ते नंतर आता मात्र सुजल बालेराव परत त्यांना पाहायला मिळतील. धक्का. सुजल बालेरावला परत पाठवलं. हा ट्रॅकर होता. शॉर्ट फुल करायचा होता. मिस टायमिंग. पकडली एक कॅच. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. तर थोडंसं स्टेजकडे पण या, थोडं स्टेजकडे पण लक्ष द्या थोडंसं. मलाही माहिती आहे आता मॅच तुमची आहे. उद्यापासून तुम्ही फ्री आहेत आमच्यासाठी. उद्यापासून फ्री आहेत. उद्यापासून आम्ही बिझी असणार. अक्षय गायकवाड माईकवरती असणार. तर या, थोडंसं आपल्याला थोडं काम आहे फक्त. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. हो, फटका ऑन साइडला केलाय. लंगन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. हवा आता वेगानं वाढली आहे मैदानाच्या आतमध्ये. हवेचा वेग वेगानं वाढतोय. हवा जशी वेगानं धावते तसा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय आणि त्या सगळा अंदाज आता हवेचा बांधावा लागेल. आणि त्याचनंतर मात्र तुम्ही त्याच्यावरती जर प्रहार चढवले तर मात्र मोठे फटके येतील. ओ फुलटाच बॉल. बॉल सीमा पार. लंगनला ठोकलाय षटकार. स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे कारण की नेक्स्ट मॅच सांजे देखील असणार आहे. विद्यान 11 विशालजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ. ओ शॉट बॉल हुक केलाय. बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटला. सीमा पार. आउट ऑफ द पाक षटकार.
जाधव यांचे वडील अशोकदादा जाधव आपण यावरती या. मी नाना यांना विनंती करतो, नाना जा आपण अशोकजी जाधव यांचं स्वागत करूया. कारण धम्म बांधव आहेत अंथरटवरून आपण पाहतोय, एक जुने जाणते आणि वरिष्ठ आपण पाहतोय, त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करूया. तर अशोकदादा या. त्यांचा मुलगा आपण पाहता या स्पर्धेमध्ये खेळतोय. अनेक स्पर्धा खेळत असतो आणि तिथे देखील असतात. आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी इतक्या दूरवरून आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. परंतु अमोलला देखील आपण पाहताना की आज आपले वडील या मैदानावरती मॅच पाहण्यासाठी आलेत आणि त्या वडिलांचं देखील आपण पाहता अगदी आपण पाहताना हृदय भरेल अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अमोल जाधव म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय जरूर बराचसा आपण पाहतोय, कारण एक दोन घर आहेत तिथे फक्त, आणि अमोल गावातील खेळाडूमधून बरोबर खेळत असतो. आज दादा कधी जायत ना जास्त करून कोणत्या मॅच पाहायला, पण आज या बुद्धिशे चॅम्पियन ट्रॉफीसाठी आणि खऱ्या अर्थात समाजाची ट्रॉफी आहे आणि दादानी आज खऱ्या अर्थाने ती वेळ काढलाय. कारण आपण पाहतोय खूप गरीब परिस्थितीतून दादाही पुढे गेलाय आणि त्याच्या मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण दिलंय. म्हणून शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे दादांकडून जरूर आम्ही पाहिलं गेलंय. आणि आज अमोल या ठिकाणी खेळतोय, तर मनापासून खूप बरं वाटतं दादा. तुझ्या मुलाला या समाजामध्ये ठेवलं आणि चांगल्या प्रकारे शिक्षण देतोय, तुझं मनापासून गोड गोड कौतुक. 37 पाणी सर नाही आहे, ही बॉटल घ्या, तिथे जार आहे. आणि मी इलेव्हन टीमचे पुरस्कर्ते नितीन डोले. 37 जावा. अजय ऑन स्ट्राईक. सॅकिंग एंडवरती अजय लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजयनं मागच्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग केली होती. मागच्या म्हणजे पहिल्या मॅचमध्ये जिथे संघर्ष करत होती ब्ल्यू रायझिंग स्टार टीम, तिथे मात्र अजयनं जबरदस्त बॅटिंग केली होती. आता पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली बॅटिंगसाठी, तो आला सॅकिंग एंडवरती. ओ हाफ टॅकरच मिळाला, ऑन साईडला केला, फिल्डर डीप मध्ये कॅच ड्रॉप झाली आणि सिंगल डाव देखील इथून आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगला क्लिअर करायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये व्यवस्थित ते कनेक्शन पाहायला मिळालं नाही. त्याच कारणास्तव मिस टायमिंग होता, परंतु डीप मध्ये फिल्डरने तो कॅच ड्रॉप केला. धाव मिळाली सिंगलने धाव फलक 38. अगदी आपण पाहता शेवटचा षटक आहे. महेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरती संघाचे पुरस्कर्ते ज्याने संघ पुरस्कृत केला. सगळ्या संघ पुरस्कर्त्यांचं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. कारण की संघ मालकांनी संघ जर का उभारले नाही तर अशा स्पर्धा होणं देखील कठीण आहे. त्याच्यामुळं प्रत्येक संघ मालकाचं या स्पर्धेच्या माध्यमातून भरभरून कौतुक, त्यांचा आभार मानाल तेवढं कमी आहे. जशी स्पर्धा संकल्पना मांडली तसे लगेच 12 पॅकर त्या ठिकाणी लगेच पुढे आले. 12 पेक्षा अधिक पॅकर होते, परंतु आपल्याला 12च घ्यायचे होते. त्याच्यामुळे आपण 12 जणांना चान्स दिला. परंतु आता आयोजन कमिटी बॅक स्टेज ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी आयोजन कमिटीनं आता पुढच्या वर्षासाठी म्हणजे पहिलाच दिवस स्पर्धेचा, हे वर्ष पहिलं आहे आणि आयोजन कमिटीने आणि आयोजन कमिटीला खऱ्या अर्थानं बऱ्याचशा मान्यवरांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करत असताना बरेचसे आता कमिटमेंट दिलेले आहेत. कारण की ज्यावेळी ही स्पर्धा पुढच्या वर्षामध्ये अंतिम टप्प्यामध्ये नेक्स्ट टप्प्यामध्ये ज्यावेळी येईल दुसऱ्या पर्वामध्ये, त्यावेळी ही स्पर्धा एक वेगळी लेवल, एक वेगळी उंची गाठेल. या स्पर्धेचं स्वरूप एक वेगळं असेल. या सगळ्या काही गोष्टींची बॅकस्टेज आमच्याशी चर्चा झाली, ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. मग कदाचित या स्पर्धेमध्ये अजून 4 पॅकर वाढतील. आणखीन काही खेळाडू ज्यांनी फॉर्म भरले नसतील, ज्यांना असं वाटत होतं की स्पर्धा होते की नाही, ते चला. आणि आणखीन एक आयोजक आम्हाला सांगतात जे प्लेयर या ठिकाणी फॉर्म त्यांनी भरलेत, परंतु फॉर्म भरून देखील आपण पाहताय जे खेळण्यासाठी आले नाही, काहीही कारण नसताना त्या प्लेयर्सला आपण पुढच्या वर्षीसाठी बॅन करत आहोत. म्हणजे पुढच्या वर्षी ते प्लेयर्स या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार नाही. 1 वर्षाचा बॅन त्या खेळाडूंसाठी असेल. कारण की शिस्त ही प्रत्येकाला हवी आहे.
नाहीतर मग प्रत्येक जण हेच करेल, फॉर्म भरेल, एखाद्या टीममध्ये जाईल. तुम्ही चांगले प्लेयर आहात म्हणून तुम्हाला बोली लागली जाते, तुम्हाला संघामध्ये घेतलं जातं. आणि मग तुम्हीच जर का नसाल तर ती टीम थोडीशी कुमकवत होते, मग तो संघ मालकाला फटका मिळतो, तो संघ त्या टीमला फटका मिळतो. आणि ते आता घडलंय देखील मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 41 धावा त्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 41 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करते ब्ल्यू रायझिंग स्टार टीम. अजय स्टॅकिंग एंडवरती आहे. शेवटचे षटक चालू आहे. एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीस आली आहे. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 बरोबर पहिलं देखणं दर्जेदार नेटका असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजकांनी घेतलेली मेहनत, संपूर्ण बौद्ध समाज एकवटला, एकत्रित झाला आणि मात्र एका छताच्या खाली एका मैदानावरती ही स्पर्धा खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा वेळी आपण अनेक प्रीमियर लीग पाहिल्या, अनेक स्पर्धा पाहिल्या, परंतु ज्यावेळी आज आपल्या समाजाची स्पर्धा या ठिकाणी होती आहे त्यावेळी अगदी आपण पाहताय प्रत्येक जण ते एफर्ट्स लावत असताना प्रत्येकाला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं ते प्रत्येक जण या ठिकाणी करतोय. धावा 6 धावेनं जाऊन पोहोचल्यात. संकल्प प्रमुख बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 चे संदीप गायकवाड सर या आपलं स्वागत आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. पाहतोय शेवटची मॅच ए ग्रुप मधली 6वी मॅच, ही 5वी चालू आहे ना. हा शेवटची मॅच ए ग्रुप मधून शेवटची मॅच. त्यानंतर शेवटची एक मॅच आपण बी ग्रुपची खेळवणार आहोत. त्यामुळे इथे मॅच आपण पाहिली गेली. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन वर्सेस अन्वित 11 या दोन संघांदरम्यान ती मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी लगेच. चला टॉससाठी चला, टॉस या ठिकाणी करूया. आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचे संयोजक आयोजक मेंबर्स. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सम्यक 11 MTRS चे संघ मालक नाना कांबळे यांच्या शुभ असते आणि त्यांच्या विरोधामध्ये अन्वित 11. एक बिग फाईट. आता खऱ्या अर्थानं 2 मॅच जिंकल्यात MTRS टीमनं. आता टीम आपला कर्णधार पाठवा लगेच. अन्वित 11 आपला कर्णधार पाठवा. मॅच सुरू होण्याअगोदर आपला कर्णधार येऊ द्या, कारण की ते आयोजकांशी देखील थोडासा संवाद, आमच्या मान्यवरांशी थोडासा संवाद साधायचा. म्हणजे ज्यावेळी मॅच चालू होते त्यावेळी तो संवाद साधता येत नाही. 4 ओव्हरची मॅच. चला दोन्ही टीम दरम्यान टॉस. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. हेड इज अ कॉल. इट इज हेड. हेड अन्वित 11 टीमनं टॉस जिंकला आणि त्यांचा फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच आपल्या तयारीला लागा. नाना कांबळे यांच्याशी आम्ही थोडासा संपर्क साधतो, कारण की वेळ फार कमी आहे आणि मॅच देखील सुरू होते. भाऊ खऱ्या अर्थानं आपण पाहता ज्यावेळी स्पर्धेची संकल्पना मांडली आपण लगेच जॉईन झाला. आयोजकांच्या सोबतीनं आपण पाहताय लगेच आपण जॉईनिंग झाला. या सगळ्या आयोजनामध्ये तुमची भरपूर सारी मेहनत राहिली आणि इथून आपण पाहताय या आयोजनाबद्दल पहिलं तर तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. आणि संकल्पना म्हणायची तर द बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी ही संकल्पना खूप छानच आहे आणि
आपला तो बुद्धिस्ट समाज हे सगळ्यांना लोकांना समजलं पाहिजे. प्रत्येक टुर्नामेंट होतात, ही पहिली संकल्पना आपली यशस्वी पार पडते असं मी म्हणतोय. आता पहिला दिवस आहे आजचा, आणि समाजसेवा करता करता ह्या गोष्टी पण झाल्या पाहिजे. आणि क्रिकेटच्या मॅचेस होत असतात, त्याच्यातून पण काय ते मिळतं. आणि जसं मी सांगितलं मगाशी एक पुकार दिला, जे आपण जे फॉर्म सोडले होते त्या काही पोरांनी ते फॉर्म घेतले नाही आहेत आणि किंवा ते खेळायला आले नाही आहेत, आणि ही पेनल्टी 100% त्यांना लागणार आहे. आणि ही टुर्नामेंट बघून त्यांना नक्कीच वाटेल का ही न होणारी टुर्नामेंट ह्यांनी यशस्वी करून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ती सक्सेस पण होते. तर पुढच्या वर्षी त्यांची पण धाकधूक वाटेल का आम्हाला कोण घेईल का. पण हे शक्य नाही आहे, कारण की जी पोरं आता खेळत आहेत ती कंटिन्यू खेळणार आहेत. आणि ही टुर्नामेंट दरवर्षी आपण अशीच पार पाडूया, आणि आपल्याकडनं जेवढं योगदान लागेल ते प्रत्येक वेळी आपण देऊ. आणि प्रत्येक आपल्या जे पॅकर्स आहेत किंवा आपल्या जे सहकार्य करतात त्या प्रत्येकाने हे सहकार्य केलं पाहिजे. तर ही बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी कंटिन्यू राहील. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. थँक्यू. हे होते नाना कांबळे सर. अगदी आपण पाहता मेहनत नाना कांबळे यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आहे. MTRS टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे, अन्वित 11 टीमनं फिल्डिंग घेतली आहे. आता फायनल डिसिजन असेल. नाही, जरूर आपण पाहतो ती मॅच ही खूप महत्त्वाची असेल, कारण जरूर या मॅचचा विचार केला योगेश सर, ज्या मॅचबद्दल आपण जरूर हवं ताईट आहे, पण खूप महत्त्वाची आहे. रोशन बघ, इथे समजा मिश्का 11 जिंकते हा, तर तिथे तीन टीम होते, एक सिंगल राहतात. म्हणजे तुमच्यातून जो जिंकेल तो सेकंड ऑफ असेल. खूप महत्त्वाची मॅच आहे ही, खूप महत्त्वाची मॅच. हा, इथे फुल लेंथचा चेंडू भिरकावलाय, डीप बॅकवर्ड्स, डीप मिड विकेट पार, रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. करू होतो. खूप महत्त्वाची मॅच आहे. अन्वित 11 जर जिंकला तर मग ह्या मॅचमध्ये जर श्रवण या मॅचमध्ये जर क्षत्रक्षण टीम हारली तर त्या शेवटच्या मॅचला खूप मजा आहे. त्याच्यामुळे हे दोघेही पण संघ आहेत ना, मी सांगितलं सिंगल असतील ना, तिघे जण असले तर तिथे तिघांमध्ये एक चिठ्ठी होईल, दोघांमध्ये एक सुपर ओव्हर, ती एक सुपर ओव्हर होईल. पण तिथे 2 सुपर ओव्हर पॉईंट टेबलला. पण जर एका ग्रुपमधून 3 टीम सेम पॉईंट करता, मग त्याच्यातून एक चिठ्ठी उडली जाईल, ती टॉप 1 होईल आणि उर्वरित एकच सुपर होईल. लक्षात ठेवा, जर ग्रुपमध्ये एखादी टीम टॉप करते ऑलरेडी तर तिथे एकच सुपर ओव्हर होईल. तर जरूर आपण जाऊया पुन्हा एकदा. हॅलो सर, पहिल्या चेंडूवरती षटकार होता ना, तेजस गायकवाडच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक षटकार होता, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर षटकार आलाय. हा नो बॉल आहे सर. टोटल बॉल किती झाले? 5 झालेत. 2 सिंगल आले आणि हा नो बॉल पकड. टोटल बॉल किती झालेत? 5 झालेत ना. बघा, पहिला षटकार आहे, पहिली सिंगल नंतर षटकार आहे.
हॅलो, फ्रीटचा चेंडू होता, ते समजलंच नाही त्याला. आता रन किती झाले बघ, 7 7 14 15 16 17 18 झाले का बघ. हॅलो, पहिले षटक या ठिकाणी समाप्त, 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तो पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाला. आपल्या विजयासाठी पाहतो आपण 48 धावांची गरज असताना पहिल्या 18 धावा, म्हणजे उर्वरित 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तेजस गायकवाड नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला आहे तो फलंदाज प्रतीक. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर दुसऱ्या मॅचला सुजल अफलातून कामगिरी, सुजल सोनावणे. उर्फी चेंडू जरूर इथे पाहतो, खराब क्षेत्ररक्षण, दिसाल कामगिरी, चेंडू दंदन करत निघाला सीमारेषा पलीकडे, चौकार. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय, चौकार या ठिकाणी आला. तो संख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 22 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी पाहतोय 46 धावांची गरज असताना या 22 विजयासाठी 48 धावांची गरज असताना या 22 धावा, अजूनही 26 धावांची गरज आहे. 17 चेंडू 26 धावा प्रति षटक आपण पाहतो. आणि जरूर मनीष आम्हाला सांगतात का जेव्हा धावांची टुर्नामेंट होती आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कर्ष दैवली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला होता आणि डिंगडॉंग पुणे कृष्णा सातपुते समोर जो विकेट टेकर गोलंदाज ठरला होता, ज्याने विकेट मिळवली तो तेजस गायकवाड, अर्थात गुणगेकरांचा सोन्या. पाडायला गेले सुरेख पटका, हवेचा जोर आणि प्रतीकची ताकद, चेंडूवर पार, सीमारेखा पार, षटकार. चार इथे आला चौकार. चांगला चेंडू आपण पाहतोय, एसटीच्या पाठीमागे चांगली कामगिरी. थांबवलं तेजस गायकवाडला माहिती, अजूनही मॅच आपण पाहतोय दूर आहे, तिला घेऊन जायची आहे, जवळ आणायची आहे, ते विकेट टेकत या ठिकाणी टाकायची नाही. आणि इथे जर भिवरादी स्टारला मॅच जिंकायची आहे तर विकेट घेणं खूप गरजेचं असणार.
464. त्यानंतर डॉट चेंडू, चांगली बॅटिंग प्रतीकच्या माध्यमातून पाहिली. इथे सुरेख फटका, जागा बनवली, कडक शॉट, बेधडक शॉट, चेंडू वाईड स्लॉंग आणि सीमारेषा पार. आणखीन एक प्रदीपचा तडाखा षटकार. तो थोडा शॉर्ट राहिला, चौकार, पण तरी सांगितलं 4 धावा. आत्तावर 5 चेंडू 18 धावा खर्च केल्यात. पाणी केलं, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, खूप मोठा झटका. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. झटका पहिला दिला गेलाय मिश्का 11 संघाला. माधवजी, थुंका व्हायलाच पाहिजे. जी आता शहापूर, जी आता सुधागड, जी आता मुरुबाद, जी ठाणा बदलापूरला, ती आता कर्जतलाही दिसली पाहिजे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 36 या आकड्यावरती आहे. 12 धावांची गरज आहे. बारा चेंडू 12 धावांची गरज. आठ ओव्हर त्या आणि 10 ओव्हर म्हणजे 18 ओव्हर. नाना बोललेत या मैदानावरती 7 वाजेपर्यंत तेवढा अंधेरा होत नाही. तो बघूया आपण, प्रयत्न तर चालू आहेत आपले. जर तुम्ही फास्ट केला तर खूप बरं होईल. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. इथे दूरवर चेंडू कट केला, जागा बनवली, पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठला करतो. बंटी, ओहो, अजूनही 8 धावांची गरज आहे. चांगला फटा, वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल या ठिकाणी उज्ज्वल होता त्या ठिकाणी. तेजेच्या मनात एक डाऊट आहे, कारण बॉलिंग टाकताना रुमाल पडला, नो बॉल भेटला. आता बॅटिंग करत असताना तेच, पण इथे बॅट्समॅनला खरं तर सूट भेटली. ती 2 धावा त्या ठिकाणी पाहतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो चुकी गेले. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि चुकी करत असताना आपण पाहायला गेलं थोडं पाठोपाठ क्षेत्ररक्षक पाहिले गेले. ही रणनीती समजली नाहीये मला ब्ल्यू रणजी स्टार करून, कारण जिथे लॉंग ऑफ पाहिलं लगातार क्षेत्ररक्षाची व्यवस्था, तर थोडंसं कुठेतरी मॅच सोडली का आपण पाहतोय. इथे कुठेतरी बॅकफुटवरती गेले का, खूप महत्त्वाचं. आणि यानंतरची मॅच, या मॅचनंतर खऱ्या अंतर त्या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे. अन्वित 11 वर्सेस MTRS ग्रुप अँड फाउंडेशन. चला फास्ट घ्या, वेळ जास्त घेऊ नका. 7 आल्यात, 5 धावांची गरज, 9 चेंडूचा खेळ शिल्लक.
इथे पाहतो माधवजी ठाकरे. आहा ओहो क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या माधव सरांसाठी. लाजवाब ऍक्शन आहे. आतापर्यंत गोट्या बघितला, माट्या बघितला, पांड्या बघितला आणि आता ओहो क्या बात आहे. प्रत्येक ऍक्शनला टाळ्या वाजवायला पाहिजे सर्व खेळाडूंकडे. हा खेळाडूंनी टाळ्या वाजवायलाच पाहिजेत माधव सर, कारण कलाकाराला दाद दिल्याशिवाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. हा 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 पंपिंग क्या बात आहे. ऋतिक लाजवाब मजा आली. आपण पाहतोय आणि इथे पाहतो आपण पाहतोय ओ हो आहा लैला के साथ मजनू हो गया. पुन्हा एकदा वाईट. 1 रन पाहिजे आता सर. ओके इथे पाहतोय अशा प्रकारे मिश्का 11 संघ मॅच या ठिकाणी जिंकलाय 9 चेंडू राखून. घ्या चला वेळ घेऊ नका जास्त. थोडी शतरक्ष सजून घ्या त्या ठिकाणी.